स्टँडअप कमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. कारण वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मृतदेहांसंदर्भात आणि अवयवदानाच्या संदर्भात कथित अवमानकारक वक्तव्यामुळे केईएम रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर सेजल पवार यांच्या विरोधामध्ये चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. केईएम प्रशासनानं 2 वरिष्ठ डॉक्टरांची समिती गठीत केली आहे आणि या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. तर दुसरीकडे ठाकरे गटानं कारवाईची मागणी केली आहे आणि आंदोलन सुद्धा छेडलंय. पाहूया हा रिपोर्ट. भी मारते क्या आगे इसके दिमाग में कुछ नहीं है. व्हाटएवर जो भी साइज वगैरह. क्या स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओपैकी एका क्लिपमध्ये केईएम रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मृतदेहाबाबत कथितरित्या केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवयवदान आणि देहदानासारख्या संवेदनशील विषयावर विनोद करण्यात आल्याचा आरोप होत असून सोशल मीडियासह वैद्यकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केईएम रुग्णालय प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले. सोशल मीडियाद्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे जिथे आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल. याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि कालच मी केलेली आहे. पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा. ते तपासतील आणि त्या स्टुडंटचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू. केईएमचे अधिष्ठाता डॉक्टर हरीश पाठक यांनी याबाबत चौकशी समिती नेमण्यात आल्याचं आश्वासन दिलंय. अहवाल आल्यानंतर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. अवयवदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संस्थेला पूर्ण आदर असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोग्य समिती सदस्य श्रद्धा उर्फ भारती पेडणेकर यांनी केईएम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित डॉक्टरवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अवयवदानाबाबत शासन आणि विविध संस्था सातत्यानं जनजागृती करत असताना वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य होणं खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऑर्गन डोनेशन म्हणतात याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली जाते आणि जेव्हा एखादा व्यक्ती अवदान करतो तेव्हा 4 ते 5 व्यक्तींना जीवदान मिळत असतं आणि हे जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून असं वक्तव्य होणं म्हणजे खरंच ही खेदजनक आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. कारण अशा हे जागरूकता निर्माण करण्यासाठी लोक म्हणजे जनता ही बघत असते आणि असं खरंच खेदजनक आहे आणि त्याविषयी 2 व्यक्तींची कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर कठोर कारवाई करण्यात यावी असे मी निर्देश दिलेले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करत कॉमेडी असावी मात्र डॉक्टर म्हणून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचं भान ठेवणं तितकंच आवश्यक असल्याचं म्हटलंय. देहदान करणारे लोक समाजासाठी पुण्याचं काम करतात. अशा व्यक्तींविषयी किंवा त्यांच्या मृतदेहाविषयी विनोद करणं अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे. पण जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल बोलणं हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं आणि ते इतकं वाढलं की लोकांनी आता त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. दरम्यान याच शोमधील आणखीन एका व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सायबरने प्रणित मोरे, डॉक्टर सेजल पवार, हिमांशू जांगरा आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांखाली तपास सुरू असून राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांना 22 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेत. कॉमेडीच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. केईएम प्रशासनाचा
चौकशी अहवाल, महाराष्ट्र सायबरचा तपास आणि राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका यानंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.